नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गाववाल्या टेक या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की राष्ट्रीय आयुष्य अभियान यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य जी भरती निघालेली आहे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरती संदर्भातील सर्व माहिती दिली जाणार आहे, जसे की किती पदे आहेत, कोणकोणते पदे आहेत, प्रत्येक पदाला पगार किती आहे आणि अर्ज कसा करायचा। जसे तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलाच आहात की याला कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही आणि फीस सुद्धा नाही। तर मग कोणत्या निकषावर तुमची भरती होणार आहे, त्याचे गणित काय, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे, ही मूळ जाहिरात आहे। राष्ट्रीय आयुष्य अभियान जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे महाराष्ट्र यांच्या अंतर्गत जे जिल्हा परिषद आहे त्यांच्या अंतर्गत ही भरती केली जाणार आहे। हे पहा मित्रांनो, जाहिरात दिनांक 29/4/2025 आजपासून ही भरती सुरू होणार आहे। तर यामध्ये एकूण 11 पदे आहेत। तुम्हाला 11 पदे आहेत तिथे तुम्हाला दिसत आहे नोटिफिकेशन स्क्रीनवर, असे एकूण 11 पदे आहेत आणि याची शैक्षणिक हे तुम्हाला सगळे दिसणार आहे। तर आता मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो, त्या अगोदर आपण पाहून घेऊया की शेवटची अर्ज तारीख किती आहे। ठीक आहे मित्रांनो, तर शेवटची तारीख ही 14/5/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा। हा तुमचा शेवटचा अर्ज करण्याचा दिनांक आहे मित्रांनो। याच्यानंतर तुमचे अर्ज स्वीकारले जात नाही। ठीक आहे मित्रांनो, हे पाहिजे सुद्धा तुम्हाला हायलाइट करून सांगितलेलं आहे। आणि हा अर्ज तुम्हाला कुठेही करायचा आहे, जिल्हा आयुष्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आवार औंढा पुणे येथे। ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हे ऑनलाईन सबमिट सुद्धा करू शकतात। आता हे ऑनलाईन करायचं आहे, कसं करायचं आणि याची टोटल कशी तुमचे नियुक्ती होणार या संदर्भात सर्व काही डिटेल माहिती मला इथे PDF मध्ये दिलेली आहे। मी तुम्हाला सर्व काही एक्सप्लेन करून सांगेन। तर सर्वात अगोदर आपण कोणकोणते पदे आहेत ते पाहून घेऊया आणि त्याचं काय स्वरूप आहे, मानधन, ते सर्व आपण पाहून घेऊया। मित्रांनो, ही पदे ही कंत्राटी पदावर भरली जाणार आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्हाला भरली जाणार आहे आणि तुम्हाला दरमहा 30,000, 28,000, 20,000 हे पदानुसार तुम्हाला दिले जाणार आहे। तर ही मुख्यतः आरोग्य विभागाची भरती असल्यामुळे यामध्ये सर्व वैद्यकीय डिग्री लागणार आहे। जसे की बघा मित्रांनो, सर्वात अगोदर पद आहे वैद्यकीय अधिकारी युनानी PG। ठीक आहे मित्रांनो, आणि रिक्त संख्या आहे 1। आरक्षण बिंदू खुला म्हणजे ओपन कास्टसाठी आहे आणि याच्यासाठी तुम्हाला डिग्री मागलेली आहे MD इन युनानी मेडिसिन मागलेली आहे मित्रांनो, आणि याचा मानधन असणार आहे महिन्याला 30,000। असेच तुम्हाला दुसरा पद आहे वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक UG, याच्यासाठी सुद्धा एक रिक्त पद आहे आणि आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि याच्यासाठी डिग्री मागितलेली आहे BAMS आणि पगार आहे 28,000 मित्रांनो। आणि त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आहे तिसरा पद, जे की होमिओपॅथीमध्ये आहे। याला सुद्धा एक पद रिक्त आहे आणि आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि सेम डिग्री मागत आहे, याला सुद्धा BHMS, याला सुद्धा सेम 28,000 पगार आहे। असंच तुम्हाला वैद्यकीय अधिकारी युनानीसाठी सुद्धा UG मध्ये मागत आहे। ठीक आहे मित्रांनो, इथं वर PG आहे आणि खाली UG। PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन मित्रांनो, हे लक्षात घ्या। आणि इथं टोटल तुम्हाला एक पद आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी आणि BUMS डिग्री मागत आहे मित्रांनो इथं, आणि 28,000 तुम्हाला इथं पेमेंट भेटणार आहे, जे की कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं लेखापाल अधिकारी सुद्धा भरती होणार आहे, त्याच्यासाठी सुद्धा एक पद रिक्त आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी आहे। यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे मित्रांनो BCom, MCom, टॅली, ERP 9+3 3 इयर एक्सपिरियन्स मित्रांनो, 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे ते मित्रांनो, आणि यासाठी आहे 20,000 पगार मित्रांनो। त्यानंतर आहे सहाय्यक मेट्रेन, यासाठी एक पद आहे मित्रांनो, हा सुद्धा ओपनसाठी आहे मित्रांनो। यासाठी तुम्हाला BSc नर्सिंग प्लस 3 इयर एक्सपिरियन्स ही रिक्वायरमेंट आहे मित्रांनो, त्याला 25,000 पगार असणार आहे मित्रांनो। त्यानंतर नर्सिंग स्टाफ आहे मित्रांनो, नर्सिंग स्टाफमध्ये तुम्हाला स्त्री आणि पुरुष दोन्ही दिसत आहेत मित्रांनो। त्यामध्ये खुल्या वर्गासाठी 1 आणि VJ साठी 1 आहे मित्रांनो, आणि इथं पुरुषसाठी सुद्धा 1 आहे आणि अजा साठी 1 आहे मित्रांनो। आणि यासाठी तुम्हाला डिग्री किंवा शैक्षणिक क्वालिफिकेशन काय मागत आहे मित्रांनो, GNM BSc नर्सिंग मागत आहे मित्रांनो, आणि इथं तुम्हाला टोटल पगार असणार आहे 20,000 मित्रांनो। आणि त्यानंतर मित्रांनो पंचकर्म टेक्निशियन सुद्धा, यांच्यासाठी सुद्धा इथं भरती ओपन आहे मित्रांनो, एक पद आहे आणि पुरुष ही पदासाठी आहे मित्रांनो, पुरुष व्यक्तीसाठी आहे ही पद आणि
खुल्या प्रवर्गासाठी आहे मित्रांनो, यासाठी फक्त तुम्हाला HSC 12वी आणि डिप्लोमा केलेला असावा पंचकर्मामध्ये मित्रांनो। याच्यासाठी 17,000 पगार असणार आहे मित्रांनो। त्यानंतर योगा इन्स्ट्रक्टर आहे मित्रांनो, एक पद आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी आहे। याच्यासाठी तुम्हाला BNYS सर्टिफिकेट मागत आहे मित्रांनो, जे की 28,000 पगार असणार आहे मित्रांनो या पदासाठी। आणि भांडारपाल आणि क्लर्क यासाठी सुद्धा एक पद आहे मित्रांनो, खुला प्रवर्गासाठी आणि एनी ग्रॅज्युएट प्लस MSc IT प्लस टायपिंग स्किल प्लस 1 इयर एक्सपिरियन्स मागत आहे मित्रांनो। इथे तुम्हाला कोणती डिग्री हवी आहे, त्याच्यासोबतच तुम्हाला MSc IT सुद्धा तुमचं असायला हवं, तुमच्याजवळ टायपिंगचं स्किलसुद्धा असायला हवं आणि 1 वर्षाचा अनुभवसुद्धा असायला हवा आणि एकूण 18,000 पगार तुम्हाला दर महिने दिले जातेच। तर अशी एकूण 11 पदे आहेत मित्रांनो आणि टोटल तुम्हाला इथे किती पदे रिक्त आहेत मित्रांनो, टोटल 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 पदे रिक्त आहेत मित्रांनो। एकूण 14 पदांसाठी भरती होणार आहे आणि उपरोक्त पदे कंत्राटी स्वरूपात असून नियुक्ती ही 29/6/2025 पर्यंत राहील मित्रांनो। एकदा जर तुम्ही या पदात नियुक्त झालात किंवा तुम्हाला इथे जॉब लागली तर मित्रांनो तुम्ही 29/6/2025 पर्यंत या पदावर काम करू शकता मित्रांनो। त्यानंतर पुढील भरती निघेल, तुम्ही त्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्ही इतर जागी जर तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटत असेल तर तुम्ही तिथून जाऊ शकता। राज्यातील जाहिरातीतील पदे राज्य शासनाचे नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पद आहेत। सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही, तसेच या पदासाठी शासनाने सेवा नियम लागू नाही। म्हणजे मित्रांनो हे परमनंट नसून तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतले जाणार आहे मित्रांनो या पदासाठी, तर हे तुम्हाला इथे सांगत आहे। त्यानंतर अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा। मित्रांनो फिजिकल आणि मेंटली तुम्हाला प्रिपेअर असायला हवं आणि तुमच्यावर कोणताही क्रिमिनल केस नसावा असं तुम्हाला या पदासाठी सांगत आहे। उपरोक्त कंत्राटी पदासाठी दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल। म्हणजे मित्रांनो तुम्हाला एकत्रित प्रत्येक महिन्याला जो मानधन वर तुम्हाला सांगितलेला आहे हा मानधन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो। आता इथे अजून भरपूर काही आहे मित्रांनो, मी तुम्हाला PDF डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही वाचा। आपण काही अजून महत्त्वाचे निकष वाचून घेऊ की ज्या आधारावर तुमची ही भरती किंवा तुम्हाला प्राधान्य देईल आणि तुम्हाला सिलेक्ट करतील ते आपण इथं पाहून घेऊया। इथं बघा मित्रांनो, अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल। म्हणजे मित्रांनो आता जसे की आपण इथं पदामध्ये पाहू शकता, इथं UG आहे मित्रांनो अंडर ग्रॅज्युएशन, आणि या पदासाठी जर कोणी PG वाला पोस्ट ग्रॅज्युएशनवाला अप्लाय करत असेल तर मग तो ग्राह्य धरला जाणार आहे मित्रांनो। का तर तो एक्सपिरियन्स प्लस आणि जर तुमचा जो एक्स्ट्रा डिग्री असेल किंवा हायर डिग्री असेल तर त्याला फर्स्ट प्रायोरिटी दिली जाणार आहे मित्रांनो। इथे तुम्हाला तसं सांगण्यात आलेलं आहे। एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवाराने प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज सादर करावा। मित्रांनो जर तुम्हाला प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेगवेगळा अर्ज करावा लागेल। तुम्ही एकाच अर्जमध्ये सगळ्या पदासाठी अर्ज किंवा एकपेक्षा अधिक पदासाठी अर्ज नाही करू शकत मित्रांनो। अनुभव अजून काय मित्रांनो, निवड प्रक्रियेतील पात्र अपात्र उमेदवारांची यादी, भरती प्रक्रियेची माहिती जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर दिली जाईल। म्हणजे तुम्ही सिलेक्ट झालात नाही किंवा तुमचे जे पण पात्र आहात अपात्र आहात त्याची सर्व माहिती तुम्हाला www.punezhp.gov.in या वेबसाईटवर भेटून जाईल, जे की पुणे झेडपी परिषदची ऑफिशियल वेबसाईट आहे। तुम्हाला इथं भेटले जाईल। कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार उमेदवारासोबत केला जाणार नाही। म्हणजे अजून तुम्ही सिलेक्ट झालात नाही याच्यासाठी तुम्हाला सेपरेट कोणतेही पत्र भेटलं जाणार नाही मित्रांनो। निवड यादीतील गुन्हा क्रमांकाच्या आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल। त्याबाबत उमेदवारांनी कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवार निवड रद्द करण्यात येईल। म्हणजे मित्रांनो तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्यामध्ये तुमच्यासोबत जे इतर विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट अर्ज केलेले आहेत तर त्याच्यामध्ये ज्यांना सर्वात जास्त गुण मिळतील तर त्यांना प्राधान्य मिळेल मित्रांनो। त्याच्या मित्रांनो जाहिरातीच्या दिवशी सदर पदासाठी कमाल वयोमर्यादा राखीव पदासाठी 38 वर्ष व राखीव पदासाठी 43 वर्ष राहील। म्हणजे मॅक्झिमम 38 आणि 43 असणार आहे। हे 43 जे आहे ते मित्रांनो जे कास्टमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये येतात ज्यांना आरक्षण आहे त्यांच्यासाठी आहे आणि जे ओपनमध्ये आहे त्यांच्यासाठी 38 आहे। कार्यरत असलेल्या तसेच NHM अंतर्गत नॅशनल हेल्थ मिशन मित्रांनो NHM म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या उमेदवारांना 5 वर्ष वयोमर्यादा शिथिल राहील। म्हणजे अजून 5 वर्ष एक्स्ट्रा भेटेल याच्यापेक्षा।
तसेच जाहिरातीच्या दिवशी रुग्णसेवेशी संबंधित नर्सिंग व इतर पॅरामेडिकल स्टाफकरिता कमाल वय सेवा समाप्ती वर्ष 65 वर्ष तसेच 60 वर्ष वयाच्या पुढे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा द्यावं लागेल ह्या पदासाठी, जी की तुम्हाला डिक्लेअर करेल की तुम्ही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहात. त्यानंतर राखीव पदातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मार्गदर्शन सूचनांनुसार इतर प्रवर्ग खुला प्रवर्गातील उमेदवाराची तात्पुरत्या स्वरूपात निवड केलेली आहे. समजा मित्रांनो, एखादा अर्ज त्या पदासाठी आला नाही, प्राप्त झाला नाही, तर ते त्या पदासाठी इतर जे योग्य कॅन्डिडेट असतील त्यांना ती सिलेक्ट करतील, जोपर्यंत त्या पदासाठी दुसरा कॅन्डिडेट सिलेक्ट केला जाणार नाही. उपरोक्त पदाकरिता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करून गुणाक्रमाने यादी तयार करण्यात येऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. मित्रांनो, आता हे खूप महत्त्वाचं गुणाक्रमाने, तर हे गुण कसे ठरवले जातात ते मी तुम्हाला दाखवतो. त्यासाठी बघा मित्रांनो, इथे एक टेबल दिलेला आहे. पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे. म्हणजे मित्रांनो, तुमची डिग्री कंप्लीट झाली आणि तुमच्या डिग्रीच्या फायनल इयरमध्ये जे तुम्हाला स्कोर पडतील त्या स्कोरला तुम्हाला गुणिले 50 करायचा आणि भागिले 100 करायचा, आणि जो स्कोर येईल तो तुमचा पहिला स्कोर धरला जाईल. जसे की इथं बघा मित्रांनो, एका कॅन्डिडेटला समजा 60% पडले आणि त्याचे 50% घर करायचे आहे, तर बघा 60 गुणिले 50 भागिले 100 बरोबर 30. तर ह्या विद्यार्थ्यास सर्वात विवरण 30 गुण मिळालेले आहेत. तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या शैक्षणिक पदावर 50 गुण मिळवू शकता, यापेक्षा जास्त नाही. त्यानंतर अजून तुम्हाला दुसरे कोणते गुण मिळणार आहेत? पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयामध्ये अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास विचारात घ्यावे. अधिकतम 20 गुण. नंतर मित्रांनो, इथं टोटल 100 गुण केले जातील. आता तुम्हाला ह्या प्रत्येक क्वालिफिकेशननुसार तुमच्या क्रायटेरियानुसार तुमचे स्कोर वाढत जातील आणि जे पण एक्स्ट्रा ज्याचे स्कोर वर असेल त्या वरून खाली यादी सुरू होईल आणि त्यानुसार वरचे जे टॉपचा विद्यार्थी असेल, ज्याला सर्वात जास्त गुण मिळालेले असतील, त्याला सिलेक्ट केला जाईल. आता इथं तुम्हाला अधिकचे 20 गुण हे कशा आधारावर मिळणार आहेत? मिळालेले एकूण गुणाच्या टक्केवारी 20 प्रमाणे प्रोपोर्शन काढावं. उदाहरणार्थ, स्टाफ नर्सिंग पदाची आवश्यकता शैक्षणिक अर्हता पूर्ण करून अतिरिक्त BSc नर्सिंग शैक्षणिक अर्हता पूर्ण केल्यास उमेदवाराने अर्ज केलेला असलेल्या उमेदवारास BSc नर्सिंगच्या अंतिम वर्षात 60% गुण प्राप्त झाल्यास 20 प्रोपोर्शन 60 + 20 डिवाइड बाय 12 = 12 गुण. म्हणजे मित्रांनो, इथे सांगितलेलं आहे, समजा एखादा व्यक्ती स्टाफ नर्सिंग पदासाठी अर्ज करत आहे आणि त्याची क्वालिफिकेशन जे 12वी आहे, समजा जर 12वी आहे आणि तो सध्या BSc सुद्धा केलेला आहे, हा BScचा कॅन्डिडेट स्टाफ नर्सिंग पदासाठी जर अप्लाय करत असाल तर त्याचं स्टाफ नर्सिंगचं जे गुण असेल ते वरील प्रमाणे 60/50 म्हणजे 60%चे जे पण 50% होईल तसं सिलेक्ट केले जाईल. हे गुण प्लस जे नर्सिंगच्या याच्यामध्ये असेल त्याला गुण पडले असतील तर त्याला गुणिले 20/100 करून जेवढे पण गुण मिळतील ते ह्या 50मध्ये ॲड केले जातील. असे एकूण जास्तीत जास्त तुम्ही 20 गुण मिळवू शकता. आता त्यानंतर अजून 30 गुण मिळणार आहेत. ते कशा आधारावर मिळणार आहेत? तर त्याला जो अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे काम करण्याचा, त्याच्या आधारावर मिळणार आहेत. प्रत्येकी एका वर्षासाठी 6 गुण दिले जातील आणि एका वर्षाकरिता 6 गुण, जास्तीत जास्त 30 गुण म्हणजे 6×5 = 5 वर्षाचा जास्तीत जास्त एक्सपिरियन्स ग्राह्य धरला जाणार आहे. मित्रांनो, जर तुमच्याजवळ 5 वर्षापेक्षा एक्स्ट्रा जरी असेल तरी तुम्हाला 30 गुण मिळणार आहेत. मित्रांनो, प्रत्येक वर्षाकरिता 6 गुण धरले जाणार आहेत. असे तुमचे एकूण 100 गुण केले जाणार आहेत. मित्रांनो, प्रत्येक निकषामध्ये तुमचे जेवढे गुण बसतील त्यानुसार आणि 100पैकी जे सर्वात जास्त असतील त्यांची त्या पदासाठी निवड केली जाईल. तर अशा प्रकारे ही निवड होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला काही कागदपत्रे लागणार आहेत. मित्रांनो, ते कागदपत्रे कसे आहेत बघा. मित्रांनो, शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, त्यानंतर पासपोर्ट आकारचा फोटो, तुमच्या लहान कुटुंब आहे याचा प्रमाणपत्र, राखीव उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र. जर तुम्ही कॅटेगरीमधून करत असाल तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल दोन्ही सादर करावं लागेल. जर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागू होत असेल, प्रमाणित केलेले अनुभवपत्र. जर तुमचा जो एक्सपिरियन्स दाखवत असाल तर तुम्हाला एक्सपिरियन्ससुद्धा त्याचा सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. त्यानंतर शासकीय अनुभव असलेले अनुभव दाखला. जर तुमचा जो गव्हर्नमेंट असेल
गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये कुठं काम केलेलं असेल तर त्याचा अनुभव असलेला सुद्धा तुम्हाला दाखला. जर नावात कोणता बदल असेल तर त्याचं तुम्हाला गॅजेट इथं द्यावं लागेल अशी. त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र 60 वय व 60 वर्षापुढील उमेदवारासाठी जिल्हा शल्य चिकित्सा यांच्याकडे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सदृढ असेल. जर तुमचं वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सा यांच्याकडे शारीरिक व मानसिकदृष्ट्या मेंटली आणि फिजिकली फिट असलेलं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल. आता तुम्हाला हे सर्व अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ऑफिसवर अर्ज पाठवावा लागेल. याचा ॲड्रेस मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तुम्हाला PDF याचा ॲड्रेस तुम्हाला दाखवतो मी. तर तुम्ही PDF पाहून घ्या मित्रांनो. आता मी पाहिलं होतं याचा ॲड्रेस. मित्रांनो, सदर भरती प्रक्रियेचा अर्ज दिनांक 14/5/2000 पर्यंत आवक जावक कक्ष जिल्हा आयुक्त रुग्णालय जिल्हा रुग्णालय औंध पुणे येथे कार्यालयीन वेळ 5 वाजेपर्यंत शासकीय सुट्टी वगळता प्रत्यक्ष स्वीकारले जातील. म्हणजे तुम्हाला ऑफलाईन जाऊन हे अर्ज करावे लागणार आहे मित्रांनो. इथं कोणत्याही प्रकारची तुम्हाला ऑनलाईन सुविधा दिलेली नाही. तर मित्रांनो, ही होती कंप्लीट इन्फॉर्मेशन या जाहिरातीसाठी. तुम्हाला व्हिडिओ नक्की कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण जाहिराती आणि इतर महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील. आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा ज्यांना याची आवश्यकता आहे. तर पुन्हा भेटूया मित्रांनो एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.